सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवना देवै सदा वन्दिता मूकं पङ्गुं लङ्घयते गिरिं परमानन्दमाधवम् नरं चैव नरोत्तमं ततो जयमुदीरयेत् कंसचाणूरमर्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुः साक्षात् परब्रह्म श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रार्थनेने पुत्र प्राप्ती। सौ अपर्णा देशपांडे, बुधवारा, अमरावती यांचा अनुभव आहे। गणना मासिकात हा अंक आहे जुलै 11चा। गणना मासिकात साकड्याचा विलक्षण प्रभाव पाहून म्हणजे अनेकाला आणलेले अनुभव वाचून मी पण महाराजांना प्रार्थना केली की माझी मूल होण्याची इच्छा महाराज आपण पूर्ण करा आणि ती पूर्ण झाल्यानंतर मी माझा अनुभव पाठवून देईन। त्याप्रमाणे महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केली। साकडे सार्थक ठरले। कबूल केल्याप्रमाणे दिव्यानुभूती पाठवत आहे। सद्गुरु गजानन महाराज की जय। प्रार्थना ही अंतःकरणापासून करावी लागते। असो, आपण आपली करुणाष्टक पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपण समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावं हे समर्थाने हे उद्धवाने मागितलेलं मागणं समर्थाना तेही आपण पाहिलं। आणि आता आपल्या गुरुचं स्तवन आहे। म्हणजे आमचे गुरु कोण? तर समर्थ रामदास स्वामी। आता हे समर्थ रामदास स्वामी कसे आहेत हे जगाला कळावं या दृष्टीने शिष्याने लिहिलेलं सद्गुरु स्तवन आहे। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ।
उपदेश झाला असे राघवाचा, श्रवणी जसा गुण परीक्षितीचा, विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, करी कीर्तने नारदा सारखाची, कदरियू परी शांती ज्याचे सुखाचे, जया वाटते कांचनू केर जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. इथपर्यंत काल आपण आलो. आजच्या कथेला सुरुवात. पुढे ते समर्थांचं वर्णन करताना असं म्हणतात, आमचे गुरु कसे, स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र, रमा सेवी पादांबुजे जाण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आमचे सद्गुरु कसे आहेत, ते रामनामाचं स्मरण कसे करतात, ज्याप्रमाणे शंकर रामनामाचं स्मरण करतात. म्हणजे कधी सकाळी एकदा का दुपारी एकदा रात्री एकदा नाही, अखंड. म्हणजे शंकर जसं अखंड रामनामाचं स्मरण करतात, किंवा प्रल्हाद ओम नमो भगवते वासुदेवाय असं भगवंताचं स्मरण करतात, तसे आमचे सद्गुरु अखंड रामनाम स्मरण करतात. सदा रामनामी झिजे देह ज्याचा, सदा रामनामामध्ये त्यांचा देह झिजलेला. चकोरा परी आठवी रामचंद्र, चकोर पक्षी ज्याप्रमाणे या मेघाची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे आमचे सद्गुरु सदैव रामनामाचं स्मरण करतात. चकोराला कुणाची आठवण आहे, मेघाची. तशी समर्थांना सुद्धा सदैव आठवण कुणाची आहे, तर त्या चातक पक्षाप्रमाणे समर्थांना सुद्धा रामरायाची सदैव आठवण आहे. रमा सेवी पादांबुजे, रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ज्याप्रमाणे सदैव भगवान महाविष्णूच्या चरणाची सेवा करते, तसे आमचे सद्गुरु सदैव रामरायाच्या चरणाची सेवा करतात. अशा सद्गुरूंना आमचा नमस्कार असो. स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद, चकोरा परी आठवी रामचंद्र, रमा सेवी पादांबुजे जाण तैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पृथु सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराच्या समवंदित आहे, नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. पृथु नावाचा राजा होऊन गेला. त्या पृथुराजाने भगवान महाविष्णूची अखंड सेवा करून ही सगळी पृथ्वी त्यांनी काय केली, पृथुराजाने पृथ्वी सगळी समतल केली. पूर्वी डोंगर होते, आता जसे हायवे करतात ना, त्यावेळेला काय करतात, मोठे मोठे वाढे येणारे अडथळे दूर करून अखंड असे रस्ते तयार करतात. रथ चालता येईल असे रस्ते तयार करणं, असं त्या पृथुराजाने केलं. आणि त्यांनी कसं केलं तर त्या भगवंताला ते प्रसन्न करून घेतलं की मला असं करायचंय कार्य, त्यासाठी तुझा आशीर्वाद पाहिजे. मग पृथुराजाने जशी अर्चन सेवा भगवंताची केली, तसे आमचे समर्थ रामरायाची अर्चन सेवा करतात. आणि अक्रूर आहे, अक्रूराने श्रीकृष्णाला साष्टांग नमस्कार घातला. खरा अक्रूराच्या समवंदित आहे. अक्रूराने जसा श्रीकृष्णाला नमस्कार घातला साष्टांग, तसे आमचे सद्गुरू सुद्धा साष्टांग नमस्कार घालतात. कोणाला, रामरायाला. अक्रूराने कसा घातला, आता साष्टांग नमस्कार घालण्यात काही प्रकार आहेत का, साष्टांग नमस्कार एकच. पण अक्रूराने कृष्णाला साष्टांग नमस्कार केव्हा घातला, तर ज्यावेळेला कंसाने अक्रूराला पाठवलं होतं गोकुळामध्ये कृष्ण आणि बलराम दादाला घेऊन येण्यासाठी,
त्यावेळेला अक्रूर आला होता, यादवामध्ये तो श्रेष्ठ होता आणि हे मथुरे गोकुळाचे राजे नंदराजा हा त्या कंसाचा मांडलिक होता, त्यामुळे त्याला नाही म्हणता आलं नाही. आणि त्यातनं आपल्यासारखा श्रेष्ठ, आपल्या समाजातला श्रेष्ठ मनुष्यच घ्यायला आलाय म्हणजे आपल्याला काळजी वाटायला नको, म्हणून त्यांनी कृष्णाला पाठवलं. नाही ते पाठवणं भागच होतं, पाठवलं. आता कृष्णाला घेऊन येताना अक्रूर वनामध्ये विचार करतोय, नंद यशोदिनी माझ्या भरवशावर त्याला पाठवलं हे खरं आहे. ही मुलं तर अजून लहान आहेत. त्या कंसाने कृष्णाला मारण्यासाठी काय काय केलंय ते अक्रूराला माहिती आहे. त्यांनी कुवलय नावाचा हत्ती तयार म्हणजे हत्ती आहे, त्याच्या पायाखाली चिरडण्याची योजना केलेली आहे. मुष्टिक चाणूर नावाचे मल्ल आहेत, मल्लयुद्ध करायला सांगायचं आणि त्याच्यामध्ये ह्या दोघांना मारून टाकायचं. इतकी सगळी म्हणजे कृष्ण आणि बलराम दादाला मारण्याची पूर्ण तयारी कंसाने केलेली आहे. आणि अक्रूर मनामध्ये विचार करतोय, आता ही एवढी मोठी जबाबदारी मी घेऊन चाललोय, म्हणजे नंद यशोदिनी माझ्यावर विश्वास ठेवून या लेकरांना माझ्यावर दिलंय, म्हणजे ते लहान होते ना वयाने. पण मग हे कशी युद्ध करू शकतील मुष्टिक चाणूराशी? तो कोलय नावाचा एवढा प्रचंड हत्ती आहे, त्याच्या पायाखाली तो चिरडण्यासाठी उतावेळ झालेला आहे. आणि अशा याच्यात याचं रक्षण मी कसं करू असा अक्रूराच्या मनात विचार चाललाय. आणि अक्रूर सायं संध्या करण्यासाठी म्हणून रथातनं खाली उतरला आणि स्नान करायला म्हणून त्या नदीमध्ये उतरला आहे. तो स्नान करून मग त्याचं काय सायंकाळचा अर्चन विधी असेल ते तरी केला. पण ज्यावेळेला तो त्या नदीमध्ये उतरला आहे त्यावेळेला त्यांनी पाहिलं की त्याला भगवान महाविष्णू दिसत आहे, वैकुंठपती. लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ आहे, गरुड हनुमान त्यांच्याजवळ आहे. आणि ते त्या अक्रूराला सांगतायत की अक्रूरा, तुला माझी चिंता वाटणं साहजिक आहे, पण हे कृष्ण आणि बलराम दादा हा शेष दिसतोय तुला सहस्त्रमुखाचा, तोच बलराम दादा आहे. आणि मी स्वतःच अवतार धारण केलेला आहे. त्याने आपलं मूळ स्वरूप दाखवलं आणि आत्ताचंही स्वरूप दाखवलं. रथात बसलेले त्याला दिसत आहेत कृष्ण आणि बलराम दादा, म्हणजे हाच परमात्मा पुन्हा अवतीर्ण झालाय. हे ज्यावेळेला त्या अक्रूराला कळलं, म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झाल्यानंतरचा अनुभव आहे त्याचा. तर ही लहान मुलं नाही, तर प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि प्रत्यक्ष परमात्म्याला मी नमस्कार घालतोय. तसं रामरायाने प्रत्यक्ष दर्शन समर्थांना दिलेलं आहे आणि ती अनुभूती दोघांची एकच आहे. आजी म्या ब्रह्म पाहिले, ही अनुभूती दोघांची सारखी. म्हणून या ठिकाणी अक्रूराचं उदाहरण दिलंय. खरा अक्रूराच्या समवंदित आहे. बरं, एवढा सामर्थ्य आहे, म्हणजे विद्वत्ता आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, पण एवढं असून अंगामध्ये नम्रता आहे. गर्व आहे का कुठल्या गोष्टीचा? मला रामराय भेटले, ॲडव्हर्टाईज आहे का? मला प्रत्यक्ष रामरायाने दर्शन दिलं, ॲडव्हर्टाईज नाही. मी एवढे 1600 मठ बांधले, ॲडव्हर्टाईज नाही. हे सगळं केलंय पण कशाचाही गर्व नाही. नसे गर्व काही अणुमात्र ऐसा. अणुमात्र म्हणजे किंचित पण नाही. आता किंचित आणि मोठ्यातला काय फरक आहे? दुधामध्ये मोठा खडा टाकला तरी दूध नासणारच आहे आणि किंचित खडा टाकला तरी नासणारच आहे. किंचित अहंकार सुद्धा संबंध परमार्थ नासवतो. किंचित अहंकार सुद्धा संबंध प्रपंचाची वाट लावतो. किंचित आहे पण तो किंचितच बाधक आहे ना. पण याला किंचितही गर्व नाही, अहंकार नाही. नसे गर्व काही अणुमात्र ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. असे आमचे गुरु आहेत, त्यांना मी वंदन करतो. खरी भक्ती द्या हो जगी मारुतीची.
असे रामदासा परिमारुतीची, नसे भेद दोघा जळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भक्तीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कोण आहे? मारुतराय. संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दावाव्या सुवटा. काय भक्ती तुमची आहे मारुतराया, आम्हाला ती भक्ती म्हणजे तुम्ही जशी रामरायाची भक्ती केली, हे भक्तीचं परमोच्च उदाहरण म्हणून त्यांनी दिलेलं आहे. मग हे जशी मारुतीने रामरायाची सेवा केली, तशीच आमच्या समर्थाने रामरायाची सेवा केली. दोघांमध्ये अणुमात्रही भेद नाही. आता तो कसा भेद नाही? जळी गार जैसा. पाणी आहे आणि पाण्यापासून निर्माण झालेली गार, काही वेळेला गारेचा पाऊस पडतो का नाही, तो पाण्याचाच असतो. मग पाण्याची गार काय आणि पाणी काय? एकच आहे. तो पाण्यात जर बुडवला तर एकरूपच होऊन जातो. जळी गार जैसा, ही पाण्याची गार जर जळ्यात मिळवली तर एकरूप होऊन जाते. तसंच समर्थ रामदास स्वामी आणि मारुतराय या दोघांनीही रामरायाची अशी सेवा केली की दोघांमध्ये अजिबात भेद नाही. नसे भेद दोघा जळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जये अर्जुना सारिखे सख्य केले, मुळी होऊन या द्वैत निशेष केले. सीतानायको दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आमच्या गुरुनी समर्थाने सख्य भक्ती केली. कशी केली? म्हणजे सखा मानावा भगवंत. ते समर्थ सांगताय, या भगवंताला आपला मित्र माना, सखा मानावा भगवंत. जशी अर्जुनाने कृष्णाची सख्य भक्ती केली, कृष्ण आणि अर्जुन यांची भक्ती कशी आहे? सख्य भक्ती आहे. मग अर्जुनाची आणि कृष्णाची जशी सख्य भक्ती आहे, तशीच आमच्या गुरुची आणि रामाची सख्य भक्ती आहे. म्हणजे अर्जुनाचा सखा कृष्ण आणि समर्थांचा सखा राम. सखा राम ज्याने आपल्याला जागा दिली तो सखारामच आहे. त्यांचंही नाव सखारामच आहे. काय? जय अर्जुना सारिखे सख्य केले, मुळी होऊन या द्वैत निश्चित. आमच्या गुरुनी आमच्या मनामध्ये असलेलं द्वैत काढून टाकलं. म्हणजे आम्हाला इतका उपदेश केला की आमचे मनामध्ये जो काही द्वैत होतं, तो परमात्मा वेगळा आणि मी जीव म्हणून वेगळा, हा जो आमच्या मनामध्ये द्वैत होतं, ते द्वैत निशेष केले. म्हणजे संपूर्ण काढून टाकलं. अद्वैतत्व आम्हाला प्राप्त करून दिलं. मुळी होऊन या द्वैत निशेष केले, सीतानायको दृढ केला कुवासा. सीतानायक म्हणजे सीताराम, रामाच्या चरणी वास केला. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दृढ वास केलेला आहे. म्हणजे बघा गजानन विजय ग्रंथात काय लिहिले? श्री गजानन परी साची कशी पाहिजे? आपली दृढ विश्वास पाहिजे. काय तर आपला विश्वास जसा आपल्या गुरुवरती दृढ असला की गुरु आपलं कल्याण करतो, तसंच समर्थांचा सीतारामावरती दृढ विश्वास आहे. त्यांच्याशी ते एकरूप झालेले आहेत. त्यांची अखंड सेवा त्यांच्याकडून चालू आहे. अखंड वास रामरायाच्या चरणी. मग म्हणलं एवढ्या तीर्थयात्रा करतो ते ती वास तिथे. वास याचा अर्थ मनाने भगवंताच्या जवळ राहणे. देव सुद्धा आपल्याला सांगतो का नाही, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. अरे तुमचा देह प्रपंचासाठीच आहे, प्रपंचाची कामं करणारच आहे तो. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. मग काय पाहिजे मला? तुमचं मन पाहिजे. घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिला पाशी. परमेश्वर म्हणतो तुमचं मन इथे ठेवा आणि जा प्रपंच करा. काय अर्थ?
सीतानायको दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. बळीने दान केलंय वामनाला. काय दान केलंय तर वामन आला होता बटू आणि त्यांनी सांगितलं माझ्या पायानी मोजता येईल एवढी त्रिपाद भूमी मला दे. आता ते म्हणतात बाळा तुला काही कळत नाही, काय मागावं कळत नाही. अरे तुझी एवढीशी छोटीशी पावलं त्याने किती जमीन व्यापणार. म्हणजे आमच्यासारखा एक मनुष्य उभा राहिला किंवा आमची दोन्ही पाय जोडायचे तर तेवढीच जमीन तुझ्या वाट्याला येईल. तर तुला काय मागावं कळत नाही. प्रत्यक्ष मी त्रैलोक्याचा अधिपती आहे, आता सगळं विश्व जिंकलंय ना मी, विश्वजित आहे मी. तेव्हा अशा माणसाकडे काय मागावं हे तुला कळत नाही, तू विचारू नाही म्हणाले. तो बटू म्हणतो माणसाने आपल्या गरजेपेक्षा जास्ती मागू नये. माझी गरज 3 पायाची जमले, 3 पावलं मावेल एवढीच जमीन. आता याच्या बोलण्यातला खोच म्हणजे रहस्य जे आहे बटूच्या बोलण्यातलं ते बळीच्या पटकीन लक्षात आलं नाही. पण त्याच्यासाठी त्याचे गुरु होतेच की जवळ. ते शुक्राचार्याने काय सांगितलं, अरे बाबा याच्या नादी लागू नको, याची 3 पावलं जमीन म्हणजे हे सगळं विश्व आपण टाकायला परमात्मा आहे. तुझं मिळालेलं सगळं ऐश्वर निघून जाईल. बळी म्हणतो म्हणजे तूही जाशील ना ऐश्वर जाईल. म्हणले मी काय अखंड ताम्रपणी घेऊन आलो का, कधी तर कधी जाणारच आहे. आणि लक्ष्मी चंचल आहे, ती आज नाही उद्या जाणार आहे. पण एवढा विश्व अनंत कोटी ब्रह्मांड नायक माझ्या दारामध्ये जर याचक म्हणून उभा आहे, मी कशाचा लोभ करू शकला. आणि ज्यावेळेला त्यांनी 2 पावलामध्ये संबंध विश्व व्यापून टाकलं त्यामध्ये त्यावेळेला भगवंताने सांगितलं 3रं पाऊल कुठे ठेवू. ते म्हणाले माझ्या मस्तकावर ठेवा. म्हणजे आपला देह भगवंताला अर्पण केला त्याने. म्या अर्पिला मध्ये देहची विठ्ठलाला. आपला देह त्याने भगवंताला अर्पण करून टाकला. भगवंताने त्याच्या मस्तकावरती पाय ठेवला, त्याला पाताळामध्ये घातला. पण त्याला सांगितलं मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालोय. ही 9वीदा भक्तीतली शेवटची भक्ती, आत्मनिवेदन भक्ती तुला प्राप्त झालेली आहे. आता मी तुझ्या दारामध्ये द्वारपाल म्हणून राहतो असं भगवंताने सांगितलं. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला. विदेहीपणे दास तैसा मिळाला. समर्थाने सुद्धा आपला देहभाव सोडून गेलाय. समर्थ विदेही झालेली आहे. त्या विदेही अवस्था समर्थांना प्राप्त झालेली असल्यामुळे जसंच बळीने आपला देह भगवंताला अर्पण केला तसंच समर्थाने सुद्धा आपला देह रामरायाच्या कार्यासाठी अर्पण केलेला आहे. धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडिले. ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाधले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्व देणे असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे. हा देह तुझा असे. हा देह भगवंताला अर्पण केलेला आहे. याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. अशी आत्मनिवेदन भक्ती आणखी कुणाला कलियुगामध्ये प्राप्त झाली होती. मंगळवेढ्याची दासी कानोपात्रा तिने सांगितलं, बिदरच्या बादशहाचं तिला आमंत्रण आलं होतं. तेव्हा आई म्हणाली अगं तुला आयुष्यभर काही ददात पडणार नाही. नाही ते आपला व्यवसाय वेश्येचाच आहे, तर त्यामुळे आपला देहधर्म आहे तो आपला. तर तू इथे राहिली का आणि मंगळवेढ्यात राहण्यापेक्षा तिथे गेली ते राजाची राणी म्हणून राहते. ती काय म्हणते कानोपात्रा, आई तू म्हणते ते खरं आहे. इथे राहिले का तिथे काय आपल्याला व्यवसायात राहत करायचं आहे, पण तिथे मी ऐश्वर्यात राहील हे तुझं म्हणणं मला मान्य आहे. पण मी काय करू आई, मी माझा देह पांडुरंगाला अर्पण केलाय. आता ह्या देहावर माझी सत्ता नाहीये. म्या अर्पिला मध्ये देहची विठ्ठलाला. अशी ही आत्मनिवेदन भक्ती आहे.
बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला, म्हणे उद्धव सूत वर्णू मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. म्हणे उद्धव सूत वर्णू मी कैसा. उद्धव म्हटलं मी कसं वर्णन करू, माझ्या गुरुचं वर्णन कितीही केलं तरी कमीच आहे. कसं करू याचा अर्थ काय, कितीही मी वर्णन केलं माझ्या गुरुच्या गुणाचं तरी ते कमीच आहे. जय जय रघुवीर समर्थ, तुझा भाट मी वर्णितो राम राया, सदा सर्वदा गायब्री दे सवाया. महाराज दे अंगीचे वस्त्र आता, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा. काय मागितले बघा, तुझा भाट मी वर्णितो राम राया. देवा मी तुझा भाट झालोय. तुझी भाट म्हणजे कोण, राजाची स्तुती वर्णन करणारे त्याला भाट म्हणतात. देवा मी तुझा भाट झालोय, तुझं वर्णन करून सांगतो जगाला. कीर्तनाच्या माध्यमातनं तुझं गुणवर्णन जगाला सांगतो मी. सदा सर्वदा गायब्री दे सवया. महाराज मी तुमची सवया म्हणतो, करुणाष्टक म्हणतो, सगळं म्हणतोय. आता एक विनंती आहे मला, महाराज दे अंगीचे वस्त्र आता, तुमचं वस्त्र मला द्या. का, ही देहबुद्धी माझी आता सगळी क्षीण झालेली आहे. आता ही देहबुद्धी जाणार, तर ही देहबुद्धी झाल्यानंतर गेल्यानंतर मला वस्त्र पाहिजे ना. तर ही देहबुद्धी माझी कंठा व जीर्ण झालेली आहे, ते तुमच्या अंगावरचं वस्त्र मला द्या. तुमच्या अंगावरचं वस्त्र म्हणजे काय, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवा तुझी घोंगडी चांगली आहे आणि आम्हाला मात्र 9 ठिकाणी फाटलेली दिली. हे 2 भोक, हे 2 भोक, हे 2 भोक, म्हणजे आमच्या शरीराला 9 ठिकाणी छिद्र आहे. अशी ही कंथा म्हणजे आम्हाला घोंगडी तू दिली आहे. आणि तुझी घोंगडी मात्र अलंकाराने नवरत्नाने भरलेली आहे आणि आम्हाला मात्र अशी फाटकी दिलेली आहे. आता तुझी ती घोंगडी आमच्या अंगावर घाल, म्हणजे आमची देहबुद्धी नाहीशी होऊ देत आणि आमची आत्मबुद्धी होऊ देत. आमची देहबुद्धी जावी आणि आम्हाला आत्मबुद्धी प्राप्त व्हावी असं मागणं समर्थाकडे मागितलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर आज तुमचे गीतेचे किती अध्याय झाले? 18वा अध्याय आहे. एक अध्याय म्हणजे 5:30च्या आत होणार आहे का तुमचं? हां, मग 5:30च्या आत झालं तर उद्या कथा करू, नाही मग उद्या द्वादशीची सुट्टी घेऊ तर परवा कथा करू. काय म्हणणं, कारण नाहीतरी तुम्हाला एक लक्षात घ्या आणि काय ऐका, नाहीतर तुम्हाला गोवत्स पूजनासाठी थांबायचंच आहे. 6:45ला गाई म्हणजे असं तसं तुम्हाला थांबायचंच आहे. तुमचं जर 5:30च्या आत होत असेल तर मग आपण कथा करून घेऊ आणि परवा दिवशी सुट्टी घेऊ. बरोबर आहे? शुक्रवारी, हां शनिवारी सुट्टी घेऊ. हां, तर मग उद्या आपली कथा होईल आणि शनिवारी सुट्टी होईल. बरोबर ना? एकादशी द्वादशी उद्या एकत्र आहे, संध्याकाळी द्वादशी आहे, पण खरी द्वादशी आहे ती परवा दिवशी सकाळी. ही गोवत्स पूजनासाठीची द्वादशी आहे उद्या. त्यामुळे उद्या आहे एकादशी, फक्त गोवत्स पूजन संध्याकाळच्या वेळेला असतं आणि परवा दिवशी संध्याकाळी द्वादशी नाही, म्हणून ती गोवत्स पूजनाची पूजा उद्याच.
तर आपला रेग्युलर सुट्टी आहे ती द्वादशीला आहे, म्हणजे शनिवारी आहे. हां, तर आपण शनिवारी सुट्टी राहील कथेला. तर उद्या मात्र प्रवचन होईल. आरती तल्लरी